चिमूर तहसील के मोटे गांव के कार्यरत ग्राम पंचायत अधिकारी विवेक तित्रे ने गांव के नागरिकों को गाली गलौज कर उन पर गंभीर आरोप करने की घटना घटी है। इस मामले में गांव में तनावपूर्ण वातावरण निर्माण हुआ। संबंधित ग्राम पंचायत अधिकारी इनके निलंबन की मांग जोर पकड़ रही है। इस मामले में सरपंच, उप सरपंच, शाला समिति अध्यक्ष के साथ गांव के 50 नागरिकों ने पंचायत समिति चिमूर और चिमूर पुलिस स्टेशन में दस्तक देते हुए गट विकास अधिकारी को लेखी निवेदन दिया। इस समय सरपंच सुभाष नेवारे ने CTV प्रतिनिधि बालू सातपुते से बातचीत करते हुए अपनी प्रतिक्रिया में क्या कहा, आइए सुनते हैं। 2025 रोजी आमच्या मोठेगावमध्ये ग्रामसभा आयोजित केलेली होती। आम्ही ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक श्री विवेकजी तित्रे आले नाही। ग्रामस्थांनी फोन लावायला सांगितला सरपंचांना। मी 2-3 वेळा त्यांना फोन लावला, फोनसुद्धा उचलला नाही आणि राष्ट्रपाल गिळाम यांना त्यांचाच फोन आला तर त्यांना शिवीगाळी करत होते। त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थ आम्ही इथं जमा झालो ते त्याच्यावर कारवाई करावा अशी आमची सरपंचाची आणि गावकऱ्याची इच्छा। कोणता विषय होता तुम्ही त्या सर्वात निवेदन दिलं? आम्ही आता जो आमच्या ग्रामसभेमध्ये जे पहिली जी ग्रामसभा झाली त्याच्यानंतर तहकूब झाली होती। नंतर त्यांनी विशेष ग्रामसभा लावली। त्या विशेष ग्रामसभेमध्ये 100 लोकांच्या सह्या घेतल्या होत्या। सरपंचाने सही दिली होती, बाबूसाहेबांनी सही दिली होती। आज 26 तारीख होती, 26 तारखेला त्यांना आले पाहिजे पण ते आले नाही आणि ते उद्धट भाषाने आमच्या गावकऱ्याचे स्टेटससुद्धा लावतात, तुम्ही दारू विकता, हे करता ते करता, असं नाही तर त्याने त्या पद्धतीनं बोलायला नाही पाहिजे। म्हणजे आम्ही ग्रामस्थ आहोत, सरपंच आहोत, त्याला विश्वासात घ्यायला पाहिजे आणि आम्हाला विश्वासात न घेता जे कामं करत होता आमच्या गावामध्ये पैशाचाही गैरव्यापार केला। जो नालीचा खोदकाम होता त्या खोदकामाचा काम न करता फक्त भोंगे आणून ठेवले आणि जो दुसऱ्या नालीचा त्याने बिल काढला। आता सरपंचनं ग्रामसेवकाच्या DSशिवाय निघत नाही पण मला त्यांनी फक्त बँकेची OTP लागते म्हणून ग्रामसेवकनं सरपंचाचा आता नवीन असल्यामुळं त्यांनी सांगितलं तर बँकेसाठी OTP लागते जॉईनिंग अकाउंट ओपन करायसाठी। मी भोळ्या बापांना सही देऊन दिले तरी पण मला काहीच माहीत नव्हता याच्यातला। ज्या दिवशी आमची ग्रामसभा होती त्या दिवशी आम्हाला अतुल मावरे आणि अमित सुकारे यांनी सांगितलं भाऊ गैरव्यवहार झाला, एवढ्या लाखाची उचल झाली आहे। त्याची ग्रामसभा झाली। नंतर मग ग्रामसभा झाल्यानंतर आम्ही त्या बापूसाहेबाला विचारला, उपसरपंच साहेब होते, मी होतो। साहेब बोललो तुम्ही म्हणजे बँकेची OTP म्हणून मला तुम्ही ते OTP मागितल्या, काम तर एकही नाही झाला आणि त्या कामाची तुम्ही उचल केल्या। मला सूचना तरी दिल्या, मला सांगितल्या तरी का म्हणलो का हे कामाची OTP आहे बा म्हणून। आणि या दिवशी आता ग्रामसभा होती, या ग्रामसभेमध्ये हजरसुद्धा नाही आणि 2-4 वेळा मी फोन लावलो तरी आमचा फोन उचलला नाही। बरं, तुम्ही जे आता निवेदन दिलं ना, जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपण सर्व आपल्याला विश्वासात नाही केला, आपल्याला काहीच माहीत नव्हता त्याच्यातला। तुमची भूमिका काय राहिली व्हिडिओनी? आम्ही त्याच्यावर कारवाई करायसाठी आम्ही काहीतरी करू ना, जे करायचं आहे ते तो आम्हाला पाहिजेतच नाही। आता तो आमचे 4.5 वर्ष चांगले गेले, आमच्यावर वाघमारी मॅडम होती, त्याच्यात आमचा काहीच नाही झालं। ते सरपंचाला पुरेपूर विचारत होती, पंचायतच्या मिटिंगमध्ये आम्हाला सर्वाला सहभाग करून घेत होती। हे साहेब कुणाला विचारत नाही, आपल्याच मतानं करतायत आणि असा करायचा तसा करायचा आणि ते करून जाते, ते एक दिवस येते चालले जाते। तो वहीं नागरिकों ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। गावाचे ग्रामस्थ बाबूसाहेबांना ज्यावेळेस फोन केला, बाबूसाहेब हे टोलवाटोलवीचे उत्तर देत होते। राहिली दुसरी गोष्ट, त्यांनी कुठलेही असे चांगले कामं केलेले नाही आहेत किंवा ते लक्ष देत नव्हते। त्यांना मी माझा स्वतः फोन केलेला होता की मी जेव्हा गावामध्ये आलो म्हटलं साहेब मच्छराचा सहवास खूप होऊन राहिला, त्याच्यामुळे आम्हाला औषधी मारायला पाहिजे। तर साहेब हा बोलले। त्याच्यानंतर साहेबांनी कुठलंही असं काम केलेलं नाही आणि त्यांनी लक्ष दिलेलं नाही। ते फक्त एवढं विचारतात की माझ्याबद्दल लोक काय बोलतात म्हणून। त्यांचा हा एक म्हणजे नेहमी तोच एक शब्द राहते, माझ्याबद्दल लोक काय बोलतात, चांगलं बोलतात की वाईट बोलतात, पण त्याची अशी कुठलेही चांगले कामं नाहीत। त्याच्यामुळं माझं तर असं म्हणणं आहे किंवा अधिकाऱ्यांना असं सांगणं आहे की त्याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेण्यात यावी, आमची रिकव्हरी भरून देण्यात यावी। जो कुठला लॉस झालेला आहे ग्रामपंचायतचा म्हणा किंवा कुठला जरी लॉस झाला तो लॉस भरून घेण्यात यावा त्या अधिकाऱ्याकडून। जर नसेल भरून देण्यात तर त्याला डायरेक्ट सस्पेंड करण्यात यावं बस। जिसके बाद गांव वासियों ने पत्रकार परिषद लेकर मीडिया को जानकारी दी और कड़ी कार्रवाई की मांग निवेदन से की है। राष्ट्रपाल गोपीचंद गेड़ा, शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष मोटेगाव।
आपल्या मोठे गावात जेव्हापासून आपण पत्रकार परिषद लावली तेव्हापासून त्याच्या मला धमक्या, तुला हायकोर्टात खिचीन, तू दारू विकतायस, आणि त्याचं असं तसं मला धमक्याविषयी बोलणं होतं चालू. त्याच्यामध्ये तो मला कमरेच्या घालून शिवीगाळ करत होता अश्लील भाषेमध्ये. मी पण त्याला केली, त्याला प्रतिस्पर्धी उत्तर दिलं आणि मी माझी क्लिपसुद्धा व्हायरल केली. अशा प्रकारे त्याचा चालूच आहे रोजच. रात्री 12 वाजेपर्यंत मला त्याचे 10-12 फोन आले. आज सकाळी 5:30 वाजेपासून त्यांनी मला असं झोपेतून जसा उठलो तसा डोळे पुसत मी शिव्या घेत बाहेर निघलो. घरी लोक असताना घरच्या लोकांना त्रास होईल बा म्हणून अशा प्रकारे तो मला त्रास देत आहे. कोणती कारवाई करणार? त्याच्यावरती सक्त कारवाई करण्यात यावी. इस घटना से गांव में खलबली मची है। इस मामले में प्रशासन की भूमिका की ओर सभी की नजरें टिकी हुई है। CTV के लिए प्रतिनिधि बालूसाद बुद्दे की रिपोर्ट।